हृदयामध्ये सर्वांसाठी प्रेम पाहिजे. प्रेमरूप सब सुख और दिसे कुछ नाही. तिथे प्रेमा आणि सुखापेक्षा काही दिसत नाही. महाराज सांगतात की प्रेम कसं असायला पाहिजे. तू क्या जाने रे प्रेम की बाती, तू क्या जाने रे प्रेम की, प्रेम न उपजे तुम्हारी चाहती, प्रेम न उपजे तुम्हारी चाहती, तू क्या जाने रे प्रेम की बात, दिन सरवर जा काली माती, दिन सरवर जा काली माँ, प्रीतम से बिछड़त फाटे छाती, प्रीतम से बिछड़त फाटे छाती, तू क्या जाने रे प्रेम की बाती. आपण काय समजतो प्रेम म्हणजे काय. प्रेममध्ये एकमेका चांगले बोलणं याला प्रेम समजतं का. चांगले व्यवहार करणे याला प्रेम म्हणतात का. याला प्रेम नाही म्हणत. ह्या व्यवहार झाला. चांगले बोलणे, चांगले राहणे, संबंध चांगले ठेवणे, आपण भेटभाट. प्रेम कसं दिन सरोवर ज्या काळी माती, सरोवर म्हणजे समुद्रामध्ये, समुद्रामध्ये काळी माती आहे. पण समुद्र जसा दूर जातो कोणापासून, त्या मातीपासून, ती माती फाटून जाते. तसं आपलं हृदय त्या परमात्म्यासाठी, त्या नामासाठी, नामस्मरणासाठी हृदयामध्ये आपली तडप यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, बिरह यायला पाहिजे. बिरह यायला दुःख, जोपर्यंत बिरह येत नाही तोपर्यंत सत्शब्द जागृत होणार नाही. महाराज अजर लोक जा अलक है, आनंद लोक में नाद, बजर लोक में ब्रह्म है, जा चेतन का स्वाद, जा चेतन का स्वाद, इकर जो लोक कहावे, वह अनाहद नाद खोल खिड़की जन जावे, सुखराम कहे सुनता तिया, इकर लोक समाद, अजरोक जा अलक है, आनंद लोक में नाद. हा जीवाला त्या आनंद लोकाची जेव्हा चाहना होईल, काय होणार. आपण मनामध्ये इच्छा करतो की आज आपल्याला आवड निर्माण जोपर्यंत होणार नाही, असेल आवड तर भेटेल सवड. सवड कधी मिळणार, आवड मिळणार. आणि मी सत्संगला आलो असतो पण मला सवड नाही भेटली, मला वेळच नाही, माझ्याकडे पाहुणे आले, माझ्याकडे इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, हजारो कारण आपल्या समोर पुढे येणार. कारण कशासाठी, सत्संग ऐकण्यासाठी. जर जायचं इच्छा असेल त्याच्यासाठी हजारो आपल्यासमोर कारणं उभे राहतात. परंतु घराच्या कामासाठी कोणी आडवं येणार नाही. महाराज पुढे सांगतात की अजर लोक ज्या अलख आहे, तिथे अलख असा उजेड आहे त्या अजर लोकामध्ये, जिथं आपण म्हातारे होत नाही तो अजर लोक. आनंद लोक में नाम, आनंद लोकामध्ये आनंद लोक तोरे बंदा, वे हंस जासी, आनंद लोक तोरे बंदा, वे हंस जासी, रस भी छड़िया उदासी, मिलिया कभी छड़िया उदासी, छील छील आवे बे. आनंद लोक कसं आहे, आनंद लोक तो रे बंदा, वे हंस जासी, सतगुरा जिरा जसं गावे. काय करावं लागेल, सद्गुरा जिरा जसं गावे बे. सत्परमात सद्गुरूचा जस म्हणजे सद्गुरूच्या याच्यामध्ये आपल्याला सतशब्दामध्ये मिळून राहावं लागेल. मिलिया हरस बिछड्या उदासी, सद्गुरू मिळाल्याने, सत्संग मिळाल्याने आनंद व्हायला पाहिजे आणि अलग झाला दुःख झाला पाहिजे. असं महाराज पुढे सांगतात की आनंद लोक में नाद है, ब्रज लोक, बजर लोक में ब्रह्म है. ब्रह्म कुठल्या देशात राहतो, बज्र लोकामध्ये राहतो. आणि जहा चेतन का स्वाद, तिथं काय आहे, चेतना. चेतन म्हणजे काय, समज आहे तिथे, भास होणे, ही गोष्ट चेतन अवस्थामध्ये होतो. चेतन ज्या स्वाद इखर लोक कावे, ज्या अनाद नाद खोल खिडकी जब जावे. आता कुठली नाद ऐकावं लागेल, अनाद नाद. ती नाद कशी आहे,
छणकारासारखी तुम्हाला तो भजन करता करता सिमरणामध्ये ध्यानामध्ये तुम्हाला या नादेमध्ये तुम्ही गुंग होऊन जाणार. परंतु तरीही तुम्ही मोक्षाच्या मार्गाला आहात, पण मोक्षाला गेला नाही, तिथे अडकायचं नाही. महाराज करतात सुखराम के सुनसात या इकर लोक समाध, इतर लोकांमध्ये समाधी अवस्था लागते आणि अजर लोक ज्या अलके आनंद लोक में नाथ. सत लोक सत स्वरूप है झिंग शब्द धुण होय, आगे पूर्ण ब्रह्म का लोक कहावे दो, लोक कहावे दोय फरक घेतो उणमाई. गळे नवतत्त की देय तेज सुख आनंद माई. सुखराम दूसर लोक यो दसवे द्वार देखोय, फिरया आयर तातिया जन्म धरे नाही कोय. महाराज कशासाठी खटापट आहे की आपण इथे 43,20,000 वर्ष 4 युगामध्ये आपण जन्मतो मरतो. कलियुग वारो मोक्को, कलियुगामध्ये मोक्षाचा वारा आहे. जर सतशब्द धारण करून रामनामाची भजन सिमरण केला तर तुमचा मोक्षाचा दरवाजा उघडेल. सतलोक सत्स्वरूप आहे. तो कसा लोक आहे? सत्याचा स्वरूप आहे, त्याच्यामध्ये भेदभाव नाही. झिंग शब्द दोन होय, आगे पूर्ण ब्रह्म का लोक कवाय दो. पूर्ण ब्रह्माचे लोक 2 लोक आहे, एक आनंद लोक आणि एक सतलोक. लोक तर येतो त्यामध्ये फरक सांगतात महाराज. गळे नवतत्तलिंग देह. आता नवतत्तलिंग कुठले? काम क्रोध लोभ मोह अहंकार हे 5 तत्व आणि चित मन बुद्धी अहंकार हे 4 9 तत्व हे ज्या आपले गळले पाहिजे म्हणजे आपल्याला ह्या गोष्टी हे म्हणजे राग यायला नाही पाहिजे, क्रोध यायला नाही पाहिजे. ह्या गोष्टी आपल्यापासून जेव्हा दूर होणार तेव्हा आपलं 9 तत्वलिंग शरीर गळणार. हे गळल्याशिवाय तुम्ही पुढचं आता तुमच्या डोक्यावर 100 किलोचं बोज आहे आणि तुम्हाला चालायला लावलं, किती वेळ चालणार तुम्ही? 10 किलोमीटर जायचा, 100 किलो बोज चालू शकणार का? अशा प्रकारे हे तत्व समोर असेल तर मोक्षाला जाता येणार. कारण काम क्रोध लोभ मोह अहंकार चितबुद्धी ह्या गोष्टी असल्यानंतर आपण मोक्षाला जाऊ शकत नाही. महाराज सांगतात की तेव्हा तुम्ही तेज सुख आनंदमाई सुखराम दुसरो लोक यो 10वें द्वार देखोय, फिर या आयरतात या जन्म धरे नाही कोय. मग तुम्ही जन्म मरणाच्या मृत्यूतून तुमची सुटका होणार. अन्यथा तुम्हाला जन्म मरण ही सुटता येणार नाही. ओ सुनर ज्ञान भेद हिरदे थिर कर हे. आता महाराज सांगतात तुम्ही ज्ञान ऐका, समजा. जोपर्यंत तुम्ही समजून घेणार नाही कुठली गोष्ट समजून घेणार. प्राणी पात्र आपण पण आहे, जसे गुरंढोरं आहे तसे आपण आहोत. आपण 2 पायाने चालतो, ते 4 पायाने चालतात. दिसन कोण नर आदत पशु समान, आपण पशुच आहोत. म्हणून महाराज प्राणी सांगतात आपला प्राणी आरे समजर सिमरो समजर सिमरो. काय सांगितलं? पहिले समजा, नंतर त्याचं सिमरण करा. भजन करताना बसले राम राम भजन करतो, आयुष्य गेलं भजन राम 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 करतात, पण सत्संगाची जागृती झाली नाही, काही बदल झाला नाही तर आपल्याला काही. म्हणून महाराज सांगतात प्राणी आरे समजर सिमरो समजर सिमरो देख विचार समझ कर दिल में, देख विचार समझ कर दिल में, हरि बिन झूठा का, हरि बिन झूठा का. त्या परमात्म्याच्या नावाशिवाय सर्व संसाराचे काम महाराज सांगतात खोटे आहे. हसस किया रोई ना छुटे किया कबारा हाता आणि घडी घडी दमदम का लेखा चित्रगुप्त का खाता. आपण कुठलंही कर्म पुण्य कर्म सुख किया स्वर्गाजासी अशुभ किया 84 मध्ये जावं लागेल. चांगले कर्म केले सुखात जाणार आणि त्या वाईट कर्म केले दुःखात. धन कमी कमवलं गरिबीमध्ये जीवचं जगावं लागेल आणि धन अपार कमवलं सुखामध्ये. अशाच प्रकारे सुख दुःख हे दोन्ही आपल्या मागे आहे. परंतु या सुख दुःखाच्या चक्रात पुनरुपी जननम पुनरुपी मरणम जठराग्नी जठर सैनम, बार बार जन्माने या जीव हा जन्म मरणाला
कंटाळला आणि तो मोक्षाच्या दिशेला आता चाहना करू लागला. तर पुढे महाराज सांगतात वो सुण ज्ञान, काय सांगतात ना, ऐका, ज्ञान ऐका, भेद हृदय धरे, तुमच्या हृदयामध्ये ते धारण करावं लागे. सब सर गुण बिद छाड शीस सद्गुरु पद थर है, काय सांगतात ना, सब सरगुण, सरगुण म्हणजे काय, सर्व त्याच्यात गुण आहे असा तो सर्वगुण कोण आहे, आपण आहोत. हा मनुष्य शरीर सर्व गुण आहे याच्यामध्ये सर्व गुण संपूर्ण आहे. महाराज सांगतात सरगुण निर्गुण सब कहे वेद न जाने को, सरगुण में सुख राम कहे नकला बुझे लो. आपण काय करतो, आपल्याला ही भक्ती करायची माहीत नसल्या कारण की आपण आता 300-350 वर्षापूर्वी भक्तीचा ओघ होता. लोक काय करायचे, वेद वाचायचे, शास्त्र वाचायचे, पुराण वाचायचे आणि त्यानुसार जीवन जगायचे, म्हणून त्याला भक्ती कळत होती. आताची भक्ती तशी नाही राहिली. आताची भक्ती कशी आहे, 4 फूल ठेवा, 1 नारळ फोडा, 1/2 किलो पेढे वाटा, 2 अगरबत्ती लावा, जय हरी बेरी पलंगावरी. अशाने देव बाजारचा भाजीपाला नाही रे, तो अशानं भेटायचा नाही रे. मनी नाही भाव देव मला पाव, देव अशाने भेटायचं नाही. पुढे महाराज सांगतात ओ सुण नर ज्ञान, तुम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान असायला हवं. भेद हिर आहे सब सरगुण विद छाड शीस सद्गुरुपद आहे. आता इथं महाराज सांगतात सद्गुरुपद श्रेष्ठ पद आहे, गुरुपदाच्या पलीकडे सद्गुरुपद. बरोबर, महाराज सांगतात नुकरा हमको मत मिलो पापी मिलो एक नुकरे के सिर पर लाख पापी का भार. आपण मनुष्य जन्माला आलो आणि गुरु नाही केला तर आपण काय लाख पापीचा भार घेऊन आपण फिरतोय. पुढे महाराज सांगतात वे 84 माय हंस कबू नहीं आवे, ना देवत के लोक स्वर्ग में माय नाय रावे. सुख राम कहे सुनता तिया, वे नरही होय. खंड ब्रह्मांड पिंड सोज के लेत समाधी जो. जर आपण सद्गुरूच्या शरणामध्ये येऊन, कोणाच्या शरणाहून, सद्गुरु. सद्गुरु कोण आहे, सद्गुरु सो सता सत्सबक सो गुरु हमारा. बरोबर, आपला गुरु कोण आहे, जो आपल्या गटामध्ये वैराट्यातून येतो, ब्रह्म वैराट्यातून तो सत्संग प्रकट होतो, तो सद्गुरु. तो सद्गुरु मला सांगतात की ना तो देवता लोकात जर तुमची आपली भक्ती अधुरी राहिली असेल या मृत्यू लोकामध्ये, स्वर्गामध्ये जाणार नाही. बरं, हा हंस कवी नाही आवे, स्वर्गात जाणार नाही. मला सांगतात वे नरही नर होय, आपण मनुष्य जन्माला येऊ, चांगल्या ठिकाणी येऊ आणि आल्यानंतर आपल्याला परत सद्गुरू मिळेल आणि परत मोक्षाला जाण्याचा मार्ग मिळेल. तत्तरूपी गुरुदेव परख शरणे आवे, राम राम पद शिवर घटनाव जगावे. महाराज काय सांगतात, तत्तरूपी गुरुदेव काय शरीररूपी गुरुदेव नाही. महाराज सांगतात त्या परख शरणे आवे, पहिले त्याची परख करून घ्या. काय करायचं, त्या गुरुची परख करावं लागेल. त्या गुरु आपल्याला काय ज्ञान देतो आणि काय आपल्याला घ्यायचं आहे ह्या गोष्टीचा परख. राम राम व पद शिवर घट नाव जगावे. तोंडाने येता जाता श्वासाने राम राम सिमरण करून या घटामध्ये सत्सबद जागृत करत, उलट पिच्छ